हम्म. मग कसे आहात सगळे? कालचा प्रश्न रिपीट. कसे मस्त आहात? काल काय शिकवलं? मस्त. स्वस्त, मस्त आणि काय? मी आहे स्वस्त. स्वस्त, मस्त आणि जबरदस्त. मस्त विथ जबरदस्त. व्हेरी गुड. आता जरा प्रश्न चेंज करूया. कुठे आहात सगळे? प्रश्न आजचा बदलला. याचं उत्तर काय सांगितलं नाही मॅम? कुठे वर्तमानात. आहात? आत्ता वर्धमानात. वर्तमानात. ओके. वर्तमानात. ओके, वर्तमानात. आता प्रश्न जरा ऍक्च्युअल काय आहे तो सांगते. काल काय होतं? पहिलं पाऊल उचललेलं होतं. प्रवासाला सुरुवात केली होती. तर मग त्या स्टार्टिंगच्या पॉइंटवरती आहात की आता प्रवासामध्ये पावलं टाकलेली आहेत? काय वाटतं? हम्म. प्रवासात पाऊल पुढे टाकले मॅडम. दिस इज व्हॉट इज एक्सपेक्टेड. हे विचारलं की या प्रवासात कुठे आहात? तिकडून बसून अजून विचार करणारे राहिले पाठी. आणि ज्यांनी पावलं टाकले ते आज उपस्थित. ओके, हे जे मी काल सांगितलेलं. असो, अजून लोक येतील. बट विल स्टार्ट. आजचा टॉपिक आहे रेकी म्हणजे काय आणि रेकीची हिस्ट्री. हे आज आपण कव्हर करणार आहोत. काल आपण बघितलेलं थोडक्यामध्ये की रेकी म्हणजे एक्झॅक्टली काय आहे. ओके, व्हॉट इज रेकी? काल आपण गुगलवरती पण जाऊन बघितलं, रेकीची व्याख्या बघितली, त्याचं डेफिनेशन बघितलं, सायंटिफिकरित्या रेकी काय आहे ते बघितलं, ब्रह्मांडीय भाषेमध्ये, आध्यात्मिक भाषेमध्ये रेकी म्हणजे काय ते सुद्धा काल आपण डिस्कस केलं होतं. जस्ट एक रिव्हिजन. ते म्हणजे रेकीचा जर शब्दशः अर्थ आपण बघितला किंवा ट्रान्सलेशन करायचं म्हटलं तर काय असणार? रे म्हणजे सार्वत्रिक. सार्वत्रिक म्हणजे सर्वत्र अवेलेबल असणारी, सार्वभौम. आणि की म्हणजे प्राणशक्ती, प्राण ऊर्जा. ओके, दॅट इज एनर्जी. होली स्पिरिट, होली लाईट. आपण ते भाषांतर पण बघितलेले की चीनमध्ये, चायनीजमध्ये काय बोलणार, रशियामध्ये काय बोलणार वगैरे. पण त्याच्यात एक मी प्रश्न विचारते पुन्हा एक सगळ्यांना. आधी ना व्हिडिओज ऑन करा सगळ्यांनी. विचारायचं कोणालाही एनर्जी द्यायची. मॅडम मी जसं आपण प्रवासात एक आता 10 जे मिनिटात. ड्रायव्हिंग करत आहात ते आम्हाला दिसत आहे. यू आर एक्सेप्टेड. पण बाकीचे जे आहेत त्यांचं काय करायचं? जेवण खाऊन झालेलं आहे, 4 वाजलेले आहेत, हातामध्ये चहाचा कप असेल कोणाचे तरी, नाही तर बिस्किट असतील. हो की नाही? अशाने होतं का? आणि लाईफ चाललोय ट्रान्सफॉर्म करायला. जेन्युइन रिझन वी कॅन अंडरस्टँड. नाहीतर ह्याच्यापेक्षा अजून काही देव आपल्याला मदत करायला येऊ शकत नाही. तर प्रश्न विचारायचा होता तो म्हणजे, आपण या जगामध्ये असलो का आणि नसलो काय, कोणाला काय फरक पडणार आहे? नाही. नाही पडणार आहे. मग जेवढाही दिवस, वर्ष आपण इथे आहोत या पृथ्वीवरती, जेवढे श्वास दिलेले आहेत, जितनी चाबी भरी रामने उतना चले खिलौना, त्याच्यामध्ये इंटरफेअर कोणी नाही करू शकत. बरोबर आहे? जेवढं घेऊन आलेलो आहोत तेवढं जगायचं तर आहे. पण जेवढं काही जगणार आहोत ते हसत जगायचं आहे की रडत जगायचं आहे हे मात्र माझ्या हातात आहे. आणि माझ्या कुटुंबीय सगळे व्यक्ती ते हसत जगतील, कसे जगतील हे सुद्धा आपल्या हातात आहे. त्यांच्या हातात सुद्धा आहे, माझ्या हातात सुद्धा आहे. बरोबर की नाही? पण आता आपण जर विचार केला की जर मी असलो काही नसलो काय, समोरच्याला काही फरक पडणार नाही. पडला तर किती? 1 महिना, 30 दिवस, 40 दिवस किंवा जेवढे काही सांभाळायचे आहे तेवढे दिवस, नाही तर 1 वर्षभर. पुढे जो तो आपला जगणार असेल. बरोबर आहे? मग जर माझ्या हातातच आहे की माझं जीवन कसं मी जगलं पाहिजे, तर माझ्या जीवनाचा रिमोट मला कोणाच्या हातात दिला पाहिजे? स्वतःच्या की इतरांच्या? स्वतःच्या. स्वतःच्या. पण दिलाय का? नाही. सगळ्यांना वाटून बसलेलो आहोत. कोणी येतं, कसलंही बटन दाबतं, आपण आपलं चॅनल चेंज करतो. हो बरोबर. की नाही? बरोबर. त्यांच्या मनाने आपण चालतो. कोणी आलं, पोक करून गेलं की आपल्याला राग येतो, आपण नाराज होतो, आपल्याला हे होणार, ते होणार. म्हणजे रिमोट कोणाकडे येतो? इतरांकडे. ते सगळे रिमोट आता काढायचे, जमा करायचे आणि स्वतःकडे ठेवायचे. स्क्रीन कुठे आहे? जे काल म्हटलं, पिक्चर कुठे चालू आहे? स्क्रीन कुठे चालू आहे? मूवी चालू आहे सबकॉन्शियस माइंडवर. आणि रिमोट त्याचा आपल्या हातात घ्यायचा आहे, तरच आपण स्वतःचं आयुष्य घडवू शकतो. थोडक्यात कालचं मी रिव्हिजन केलं. कळलंय? ओके. पुढचं, बॅक टू रेकी. रेकी म्हणजे काय? रेकी ही एक ब्रह्मांडीय ऊर्जा आहे. ऍक्च्युली रेकीच्या साहाय्याने काल जे 5 गोष्टी सांगितल्या त्या 5 गोष्टी आपल्याला हव्या असतात. सुरू रेकीचे जे साधन किंवा टेक्निक्स असतील त्यांच्या माध्यमातून ह्या 5 गोष्टी लाईफमध्ये अचीव्ह करायच्या आहेत.
हे बघा, ह्या लाईफमध्ये अचीव्ह करण्यासाठी अडथळे आहेत म्हणून अचीव्ह होत नाही, बरोबर आहे. परमसुख, समाधान, पूर्ण स्वास्थ्य, मग ऐश्वर्य असेल, आर्थिक वगैरे वगैरे जे काही रिलेशनशिप, या 5 गोष्टींमध्ये असलेले अडथळे रेकीच्या साधनांच्या किंवा टेक्निकच्या साह्याने काढायचे आहेत आणि बाहेर लोटायचे आहेत. आणि रेकीच्या साधनांनी हे सगळं अचीव्ह सुद्धा करायचं आहे. कळते रेकी कुठे वापरायची आपल्याला? रेकी काय आहे कळलं. रेकी वापरायची कुठे? जिथे जिथे अडथळे आहेत ते रेकीच्या साह्याने काढायचे आहेत आणि ज्या ज्या गोष्टी पाहिजे आहेत त्या सुद्धा या वेगळ्या टेक्निक्सने, रेकीच्या वेगवेगळ्या टेक्निक्सने अचीव्ह करायचं आहे. अशा पद्धतीने रेकी जीवनामध्ये वेगवेगळ्या फॅक्टर्समध्ये किंवा वेगवेगळ्या गोष्टी मिळवण्यासाठी आणि अडथळे दूर करण्यासाठी करत असतो आपण. या दोन्ही गोष्टी कळल्यात. रेकी म्हणजे काय, रेकी वापरायची कुठे. काल आपण बघितलं रेकी अंधश्रद्धा असते का? तर नाही. ज्या अर्थी एकट्या US मध्ये 800 पेक्षा जास्त हॉस्पिटल्समध्ये, तो 2015चा काहीतरी डेटा होता, तर आता किती असतील. आणि US, रशिया, जपान, चीन यांच्यासारखे जर प्रगत राष्ट्र देश जर रेकीचा वापर करत असतील तर रेकी अंधश्रद्धा मुळीच नसू शकते, बरोबर आहे की नाही. तिथे ते आपल्याला क्वेश्चन येणारच नाही. पण जपान सारखा देश जो सगळ्यांच्या पुढे आहे, तो भविष्यामध्ये जगणारा देश आहे, तिथे जर अंधश्रद्धा पाळली जात असेल तर मग बघायलाच नको. आता बघ पुढे येऊया. रेकी हा जो शब्द आहे हा जॅपनीज शब्द आहे, काल आपण बघितला, बरोबर आहे. आता जपानला कसं काय गेली ही रेकी? रेकीचा उगमस्थान आहे भारत. आपल्या भारतामध्ये रेकीचं उगमस्थान आहे, पण आपल्याला तिचा पत्ता नाही. आता नव्याने आपण एवढ्या वर्षाने पुन्हा शिकतोय आपण. असं का घडलं असावं? आधी हा जो जॅपनीज वर्ड आहे त्याचा आपण फोड बघितली, मराठीमध्ये ट्रान्सलेशन बघितलं. आता जसं मघाशी मेसेज आलेला आहे ग्रुपवरती की रेकी आणखी एक वर्ड आहे जो रशियन वर्ड आहे किंवा अजून तो ब्रिटिश वर्ड आहे, त्याची स्पेलिंग सुद्धा वेगळी आहे. आपण जेव्हा बोलतो की एखादे आतंकवादी आले आणि जागेची रेकी करून गेले, बरोबर आहे, ती रेकी वेगळी आणि ही रेकी वेगळी आहे. कळतंय? नाहीतर त्याच्यामध्ये लोकांना कन्फ्युजन असतं की रेकी म्हणजे काय, आतंकवादी करतात ती रेकी का. ती रेकी म्हणजे वेगळी. त्याचा मिनिंग आहे एखाद्या जागेचं जाऊन शहानिशा करणं, अवलोकन करणं, सर्वे करणं. एखादा बिझनेस एका ठिकाणी एस्टॅब्लिश करायचा असेल तर बघावं लागतं ना, रिसोर्सेस आहेत की नाही, तो बिझनेस इथे चालेल की नाही, कसा एस्टॅब्लिश करायचा, ती जागा प्रॉपर आहे की नाही, ह्या सगळ्या गोष्टीचे अवलोकन केलं जातं. ती रेकी डिफरंट, ती रेकी वेगळी. आणि ही रेकी जी आहे ती स्पर्श चिकित्सा पद्धती आहे. जपानी स्पर्श चिकित्सा पद्धती म्हणजे रेकी. ओके, त्याची स्पेलिंग वेगळी आहे आणि ती जी दुसरी रेकी आहे तिची स्पेलिंग वेगळी आहे, RECCE. दॅट इज रेकी. मराठीमध्ये सुद्धा वेलांटी वेगळी येणार, पण बोलताना रेकीच बोलणार. त्यामुळे कन्फ्युजन तिथे क्रिएट होतं, खास करून जे न्यूजमध्ये चाललेलं असतं त्याच्यामुळे मग गैरसमजतात. हा इथे डिफरंट कळला. काल आपण हे पण बघितलं की रेकी प्लसिबो इफेक्ट आहे की नाही, ते सुद्धा आपण काल क्लिअर केलेलं आहे. रेकी युनिव्हर्सिटीजमध्ये शिकवली जाते. एव्हरीथिंग इज डिस्कस्ड यस्टरडे. आता आपण बघायचं आहे की रेकी मग काय आहे. एक गोष्ट लक्षात ठेवायची की रेकीमध्ये कोणत्याही नकारात्मक गोष्टींना थारा नाही. रेकीमध्ये काय आहे, रेकीमध्ये मेरा मंगल, तेरा मंगल आणि जनजन का मंगल, फक्त एवढंच आहे रेकीमध्ये. त्याच्या व्यतिरिक्त कोणत्याही निगेटिव्ह गोष्टीला किंवा निगेटिव्ह गोष्ट करण्यासाठी रेकी ही अशी टेक्निक शिकवलीच जात नाहीये. अशी टेक्निक नाही, मी तर मला माहित नाही किंवा मी शिकली नाही किंवा मी शिकवत पण नाही. त्यामुळे अशी कोणती टेक्निक नाही आहे. ओके, त्यामुळे रेकीमध्ये केलं तर दुसऱ्यांचं आपल्याला भलंच करायचं आहे. ओके, आता ज्यांनी रेकी जपानमध्ये इन्व्हेंट केली, भारतामध्ये हुकम आहे, पण नव्याने जी शोधून काढली किंवा नव्याने रेकीचा अभ्यास ज्यांनी केला ते होते जपानचे प्रोफेसर डॉक्टर मिकाओ उसुई. आता हिस्ट्रीच्या वेळेस मी त्यांचा फोटो वगैरे दाखवेन, पण डॉक्टर मिकाओ उसुई ह्यांना जपानचे जे लोक असतील ते त्यांना काय म्हणणार, रेकीचे फाउंडर बोलणार. पण आपण भारतीय त्यांना काय म्हणून संबोधतो, ते म्हणजे रेकीचे रिडिस्कव्हरर किंवा रिइन्व्हेंटर. कारण की उगम इथे त्यांनी पुन्हा डिस्कव्हर केली, ते पुन्हा रिइन्व्हेंट केली आहे. ओके, त्यांनी काय केली, रिइन्व्हेंट केली. पण ते लोक त्यांना संबोधताना काय बोलणार, फाउंडर ऑफ रेकी. ऑब्व्हियसली रेकी हा शब्द किंवा रेकी ह्याचं जे आहे ते त्यांचे तिकडचे ते फाउंडर आहेत, पण आपल्यासाठी ते काय आहे, रिइन्व्हेंटर आहेत, कारण की उगम भारतातून झालेला आहे. आपल्या अथर्व वेदामध्ये रेकीचा उल्लेख आहे.
विविध वेदांमध्ये उल्लेख आहेत, आपल्या ह्याच्यामध्ये आपल्या ग्रंथामध्ये सुद्धा उल्लेख आहेत. पण प्रॉब्लेम आपला तिकडेच होतो ना, की वेगवेगळे आक्रमणं झाली, मुघल आले, इंग्रज आले, काय 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 झालं. त्यामुळे भीतीपोटी असेल किंवा जे काही जाळून टाकलं ग्रंथ किंवा देवाचे जे स्क्रिप्चर्स वगैरे होते, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी कुठे कुठे निघून गेल्या, लांब राहिल्या. त्याला पुन्हा कोणी डिस्कव्हर करण्याचा प्रयत्न केला नाही. केला जरी असेल तर ते पूर्ण ह्याच्या लाईमलाईट मध्ये आलेलं नाही. ओके, हिस्ट्रीमध्ये आपण यूज. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे लक्षात ठेवायचं की याचा जन्म भारतामध्येच आहे. आपल्या अथर्ववेदामध्ये रेकीचा उल्लेख सापडतो. आपले सिरियल्स जे आपण बघितले, महाभारत बघितलं, दोनदा बघितलं. लहान असताना पण बघितले, लॉकडाऊन मध्ये पण बघितलंय. रामायण बघितलं, तिथे रेकी होती. बघितलेली का तिकडे रेकी आपण? आता जेव्हा श्रीकृष्णाने कुब्जा दाशी होती ना, तिच्या पाठीवरून हात फिरवलं, हम्म. ती वाकली होती, ती सरळ झाली. कशी काय? स्पर्श केला की नाही? आपण शिकतो ते काय मग स्पर्श चिकित्सा पद्धती. देवाने तिकडूनच काहीतरी असं काही नाही केलं तर तथास्तू म्हटलं आणि ती सरळ झाली. बरोबर. देवाला पण पृथ्वीवरती पहिलं. काय यावं लागतं? वरून चक्र का नाही फिरवत देव? हं? रामायणामध्ये काय बघितलं? रामाने अहिल्याला काय केलं? शापमुक्त केलं, स्पर्श. पाषाणातून पुन्हा मनुष्य फॉर्म मध्ये आणलं. कसं आणलं? पायाच्या स्पर्शाने. स्पर्श करणं, ह्या सगळ्या गोष्टी आपण कॅप्चर नाही केल्या. आपल्याला वाटतं देव आहे, झालं बरं. देवाला पण ह्युमन फॉर्म मध्ये येऊन काम करावं लागलं. देवाने आपली एनर्जी वरूनच का नाही युज केली? आपण फक्त बरोबर. त्याला देव बोलतो, देव आला, देवाने केला, असं नसतं घडत. वरूनच का नाही करत देव सगळं? आपण प्रश्न विचारायचे राहून जातात. नुसतं एक्सेप्ट करतो. कोणतरी दाखवते, आपण एक्सेप्ट केलं. कोणतरी बोललं, आपण एक्सेप्ट केलं. बाहेरून आलो, एक्सेप्ट केलं. हे जर आपले वेद, आपले ग्रंथ किंवा काय चाळायला गेलो तर आपण काय बोलतो, ह्याच्यामध्ये प्रूफ काय आहे? बाहेर कोणी काहीतरी सांगितलं, ह्याच्याने हे असं असं होतं, तिथे विचारायला जातो का कोणत्या जर्नलमध्ये हे पब्लिश झालं आहे किंवा काय झालं आहे? हे त्यांचे आपण पेपर चाळायला जात नाही. बरोबर. पण येत नाही की कुठे पब्लिश झालेलं, कोणत्या ह्याच्या मॅगझिन मध्ये, कोणत्या जर्नलमध्ये आणि पब्लिश केलं नाही, आपण विचारत जायचं. फक्त एक्सेप्ट. तो पाठ वेगळा. पण आता पुन्हा येऊया. आता इथपर्यंत कळलंय की रेकी कसा आहे, कुठे काम करते, कशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे. त्याच्यानंतर आता हँडरेस कोणी केलेला? पुन्हा हँडरेस करा ज्यांनी केला होता. आय कॅन फाइंड. असेल डाऊट तर पुन्हा हँडरेस करू शकता. फाईन. आता आपण बघूया की रेकी जी आहे त्याच्यामध्ये जे पण म्हटलेलं की अट्युनमेंट प्रोसिजर असते, म्हणजे शक्तिपात असतो. तर हा शक्तिपात नेमका काय? आता हे बघा, रेकी जर शिकली नाही तर रेकी अस्तित्वातच नाही असं आपण बोलू शकत नाही. कारण की रेकी म्हणजे ब्रह्मांड जो प्रत्येकामध्ये अंशरूपाने आहे, आपण बोलतो. मग साधं बाळ रडायला लागलं तेव्हा आईने जेव्हा तो स्पर्श तिचा होतो किंवा आई जेव्हा तिला पुढ्यात घेते, ते बाळ शांत होतं. का होतं? शेवटी तिचा स्पर्श आहे ना. एखादा माणूस उदास आहे, डिप्रेशन मध्ये आहे, त्याच्या मित्राने जाऊन फक्त पाठीवरून हात जरी फिरवला तरी त्याला बरं वाटतं. स्पर्श आहे तिकडे. ह्याच्यातून सुद्धा एनर्जी ट्रान्सफर होते की नाही? आता आपण येऊया, जर रेखी आपल्याला पहिल्यापासून माहिती आहे, सगळं आहे, तर मग रेखीची अट्युनमेंट किंवा शक्तिपात का घ्यावं लागतं? हा प्रश्न यायला पाहिजे. जर माझ्यात आहे, सजीवात आहे, निर्जीवात आहे, तर मग ऍक्टिव्ह का नाहीये ती? कशाला कोणतरी लागतंय ते ऍक्टिव्ह करण्यासाठी? ते पण टप्प्याटप्प्यामध्ये 10%, नंतर 40%, नंतर मग 100%. आणि मग ग्रँड मास्टरच्या वेळेस आपण दुसऱ्यांना देऊ शकतो. ह्याचं कारण हे आहे की कसं असतं की आपले जे चॅनल्स असतात, आपण काय बोलतो, पोटामध्ये असताना आपल्याला ओळख असते आपल्या आत्म्याची, सोहम सोहम आपला जप चालू असतो. बाहेर आल्यावरती तो आपण काय करतो, विसरतो, स्वतःचं अस्तित्व विसरतो. म्हणजे कोण मी, आपल्याला आठवत नसते कसल्या जन्माची, का आपण कोण आहे, काय काहीच माहित नसतं. दुसरे जाऊन आपल्याला सगळं आपल्याला काय आयडेंटिटी देत असतात. पण ह्या प्रोसेसमध्ये काय होत असतं, जेव्हा नाळ कापली जाते त्याच्यानंतर कोण येतं? माया येते. माया म्हणजे काय? कोण असं माया म्हणून असं नावाने येत नसतं. आपल्या संधी आले, हो पप्पा. अशा सगळ्या गोष्टी येत असतात. आणि मग या मायेमध्ये जेव्हा आपण जातो, मग पूर्ण कोर्स ऑफ लाईफ जी काय आहे दॅट इज माया. त्याला माया म्हणून एक टर्म दिलेला आहे.
ह्या नादामध्ये आपलं जे कनेक्शन असतं ते हळूहळू लूज व्हायला लागतं. कोणासोबत? या ब्रह्मांडीय एनर्जी सोबत असलेलं कनेक्शन हळूहळू पुसट व्हायला लागतं, डिस्कनेक्ट व्हायला लागतं. म्हणजे एनर्जीचं जे कनेक्शन असतं ते काय, टाळू पण हळूहळू भरते ना, की पटकन भरते टाळू? कनेक्शन हळूहळू 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 कमी होतं. आणि रेकी ग्रँड मास्टर म्हणजे एखादा जो ग्रँड मास्टर आहे, जेव्हा तो शक्तिपात केला जातो त्यांच्या माध्यमातून, तेव्हा काय केलं जातं, हे जे तुटलेलं कनेक्शन आहे किंवा वीक झालेलं कनेक्शन आहे ते पुन्हा प्रस्थापित करून दिलं जातं. समजते? मी सिंपल भाषेमध्ये सांगते की रेकीचे अट्युनमेंट किंवा शक्तिपात काय असतं. ओके. म्हणजेच त्या ऊर्जेचा प्रवाह पुन्हा सुरळीतरित्या व्हायला लागतो आणि मग आपल्याला व्हायब्रेशन जाणवणं किंवा बाकीच्या ज्या ॲबिलिटीज आहेत त्या आपल्या हळूहळू जागृत होत जातात. समजते? त्या एनर्जीला टॅप करावं लागतं. ते टॅप करण्यासाठी हा फ्लो तरी पूर्ण. आता समजा एखाद्या पाईपमध्ये कचरा अडकलेला आहे, तर प्लंबर येऊन काय करणार? तो कचरा काढणार आणि तो पाण्याचा प्रवाह सुरळीत होणार. रेकी लेवल 1 मध्ये आपण सगळं साफसफाई करतोय. लेवल 2 पासून मग ऊर्जा पटापट वाढवून तिथे टेक्निक शिकून आपण त्या पद्धतीने रेकीच्या टेक्निक आणि ऊर्जा उपयोगात आणू शकतो. समजतं? अट्युनमेंट म्हणजे काय किंवा शक्तिपात ऍक्च्युअली स्पीकिंग काय असते? आता ही जी अट्युनमेंट दिली जाते त्याच्यासाठी रेकी ग्रँड मास्टर एक माध्यम बनतो. रेकी आमची ऊर्जा आमची आहे का? आमची ऊर्जा तुम्हाला देतो का? ट्रान्सफर करतो? नाही. ही ऊर्जा कोणाची आहे? ब्रह्मांडाची. आम्ही फक्त माध्यम बनून तुम्हाला ती एस्टॅब्लिश करून किंवा अट्युनमेंट करून देत असतो. अट्यून करणे, ट्यून करून देणे, अलाइन करून देणे. समजतंय? आता नळातून जे पाणी येतं ते पाणी नळाचं की सागराचं? सागराचं आहे. नदीचं पाणी, नळाचं नाही. आपण काय बोलतो नळाला पाणी आलं. पाणी कोणाचं आहे? सागराचं आहे. नळ हा फक्त तिथे माध्यम बनलेला आहे. तसं रेकी ग्रँड मास्टर हा माध्यम आहे. आणि त्या ब्रह्मांडीय ऊर्जा तुमच्या ऊर्जांशी कनेक्शन करून फक्त आम्हाला द्यायचं असतं. ऑब्व्हियसली तिकडे त्या ग्रँड मास्टरची एनर्जी सुद्धा युज होते. तरी सुद्धा मेन जी ऊर्जा आहे ती हार्नेस कोणाची करायची? आपण जे काल बघितलं, एनर्जी कुठून घ्यायची आहे? ब्रह्मांडाकडून घ्यायची असते. ओके. इथपर्यंत आपल्याला क्लिअर झालं आहे रेकी काय आहे, कुठे वापरायचे आहे आणि सगळ्यात महत्वाचं रेकी काय नाही. काय आहे हे शिकण्यापेक्षा काय नाही हे आधी आपल्याला कळणं गरजेचं आहे. रेकी कुठे वापरायचे हे सुद्धा आपण बघितलेलं आहे. इव्हन आपलं जे गौतम बुद्धांचं कमल सूत्र हे जे ग्रंथ आहे त्याच्यामध्ये सुद्धा रेकीचा उल्लेख आढळतो. आपल्या ग्रंथामध्ये आहे, गौतम बुद्धांच्या ग्रंथामध्ये रेकीचा उल्लेख आहे. आता मला सांगा, पूर्वी जेव्हा रानवनातून सगळे साधू संत फिरायचे तेव्हा काय जागोजागी जंगलामध्ये काय क्लिनिक एस्टॅब्लिश केलेले होते? नाही. मग तेव्हा काय करायचे? की वैद्य घेऊन फिरायचे सगळेजण? नाही ना. मग तेव्हा काय यूज व्हायचं? ऍफर्मेशन म्हणजे मंत्र, हस्तस्पर्श, रेखी, ऊर्जा ह्याच्यानेच लोक बरी होत होती ना पहिले. आता तुम्ही म्हणाल की पहिलं आयुर्वेद होता. पण आयुर्वेदाची जी पुस्तकं लिहिली गेली ती पुस्तकं आली कुठून? ते ज्ञान कुठे भेटलं? आतमध्ये कोणत्या नाड्या कुठे आहेत, काय चाललेलं आहे, त्या नाड्यांमध्ये काय इश्यूज आले, कसं कळतं, त्या सगळ्या गोष्टी ज्या अवगत केल्या गेल्या, हे नॉलेज हे कुठून आलं? त्याच्यासाठी पण डाउनलोड कोणाला तरी झाला असेल, ते ज्ञान प्राप्त झालं असेल, मग ते पुस्तक लिहून काढलं असेल आणि मग रेकी आयुर्वेदाचा प्रचार झाला असेल. आपण मुळावरती बघत नाही. कळलं? ज्यांनी कोणी हे लिहिलं, ज्यांना हे ज्ञान अवगत झालं, त्यांनी ज्ञान अवगत कसं काय केलं? ती मूळ का नाही आपण बघत कधी? आपण पॅथी करतो, ॲलोपॅथी करणार, होमिओपॅथी करणार, आयुर्वेद करणार. त्याच्या मुळाशी काय हे कोण बघणार? आणि रेकी मुळावर काम करते. रेकी कुठे काम करते? मुळावर काम करते. ह्या सगळ्या पॅथी आहेत ना, ते एका प्लॅटफॉर्मवरती काम करतात. थोडासा प्लॅटफॉर्मवर खाली असेल प्रत्येकाचा, पण त्यांच्या मुळावर कोण काम करणार? तर रेकी मुळावर काम. समजते? रेकी आता मी हे पण सांगितलं रेकी काम कुठे करते. रेकी मुळावर काम करते. तुमच्या सबकॉन्शियस माइंड पासून ते चक्रांपासून, ऑरांपासून पूर्ण सगळीकडे काम केलं जातं. म्हणून येणारे रिझल्ट जे असतात ते 100% पूर्ण ट्रान्सफॉर्मेशनचे असतात. तात्पुरते रिझल्ट नसतात, वरचे वर सपरेशन नसतं. आपण अँटीबायोटिक खायच्या सवय झाली ना, गोळी पॉप करायची आणि काय करायचं? आयदर अँटीबायोटिक खायच्या नाहीतर काय पेन किलर खायचं आणि सप्रेस करून ठेवायचं.
आणि तर करून 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 इम्युनिटी आपल्याला वीक करायची आहे. त्याच्या पलीकडे आपण काय करतो? म्हणून रेकी लागते जी मुळासकट काम करते. समजतं इथपर्यंत की रेकी कोणत्या लेवलला जाऊन काम करते? ओके. खूप सारे सेलिब्रिटीज सुद्धा रेकी यूज करतात. काही सांगतात, काही नाही सांगत. आता हेमा मालिनीचं शोधलं तर तुम्हाला भेटेल इंटरव्ह्यू. तिने सांगितले म्हणून जगाला माहितीये. त्याचा अर्थ बाकीचे यूज करत नाहीत का? असं नाही. त्यानंतर आता आपण बघूया की रेकी इथपर्यंत क्लिअर आहे. रेकी काय आहे, रेकी काय नाही हे पण आपण बघितलेलं आहे. रेकीची 5 तत्व. आता आपण येऊया रेकीचे 5 तत्वांकडे. डॉक्टर मिका वुसुई जे रेकीचे रिइन्व्हेंटर आहेत, त्यांनी काय केलं, जगाला रेकीचे 5 तत्व दिले. आता तुम्ही जेव्हा बघाल हे 5 तत्व तुम्हाला वाटेल हे काय आहे, तर लहानपणापासून आम्ही ऐकत आलोय. आमच्या बोर्डवरती मराठी शाळेमध्ये तर लिहिलं जायचं ना की हो की नाही, सुविचार. तर ते बोलतात एवढं सोपं आहे का बाळा? ठीक आहे, एक काम कर. त्यांनी काय केलं, त्याच्या प्रत्येक वाक्यासमोर 2 वर्ड आणखी एक एक्स्ट्रा जॉईन करून दिले. केवल आणि आज के लिए. काय? ओनली फॉर टुडे हे कर. फक्त आजच्या दिवस तर करून बघ, सोपं वाटतंय. आजच्या दिवस फक्त कर. त्यातलं पहिलं तत्व त्यांनी दिलं ते म्हणजे केवळ आज के लिए मी चिंता नाही करूंगा. किती सोपं आहे तर सगळ्यांना माहिती आहे. ओके, फक्त आजच्या दिवस करू नकोस. शक्य करायचं सुरू आजच्यापासून. फक्त आजच्या दिवस चिंता करू नको, कारण की चिंता करून तर कोणाचं काही भलं होत नाहीये. आपण काल बघितलं, चिंता करून भविष्यामध्ये राहतो नाही तर भूतकाळामध्ये राहतो, वर्तमानामध्ये राहायला विसरतो. म्हणून पहिलं केवळ आज, फक्त आजच्या दिवस. ह्याला ना वेळ बनवून ठेवायचं. त्याला बोलायचं फक्त आजच्या दिवस करू नकोस, असं त्याला रोज बोलायचं. असं 15 दिवस पहिल्या तत्वावर काम करा. असं करत करत सगळ्या 5 तत्वां हे बघा, जोपर्यंत रेकी मध्ये बोललं जातं की हे जे 5 तत्व आहेत तर आपल्या पेशीमध्ये पूर्ण भिनले गेले पाहिजे, मगच आपलं ट्रान्सफॉर्मेशन किंवा दुसऱ्यांचं ट्रान्सफॉर्मेशन आपण करू शकतो. सेकंड तत्व आहे ते म्हणजे केवळ आज के लिए मैं क्रोध नहीं करूंगा. अरे बापरे, राग तर आम्हाला क्षणाक्षणाला येतो, हो ना. कारण कसं असतं, बाकीचे लोक कसे वागतील, कोणती इव्हेंट कधी होईल, कारण हे कॅस्केड ऑफ इव्हेंट्स आहेत ना. घटना रोज काही ना काहीतरी घडणार आहेत आपल्या आयुष्यामध्ये. त्याला कोण थांबवणार तिकडे? कोणतरी काही बोलून जाईल, त्याला कसं आपण तोड थांबवणार? त्यासाठी एक सोल्युशन मी सांगते, ते म्हणजे काय करायचं आपल्याला. कोण भांडलं, कोण काही बोललं किंवा कोणताही नकारात्मक विचार डोक्यामध्ये आला रे आला, त्याच्यासाठी एक टेक्निक सांगते जी रेकीच्या लेवल 2 किंवा लेवल 3च्या बाकीच्या टेक्निकमध्ये एक स्टेप आहे. ते म्हणजे समजा एखादा नकारात्मक विचार आपल्याला कळतं की आता एक आपण सुरू करतो, ती विचारांची शृंखला आता सुरू होत आहे, आलाय तो विचार. त्या क्षणाला काय करायचं, आपले जे नाभी आहे त्या नाभी चक्रापासून आपले जे 2 हात आहेत त्याच्यात इथे मी इथे दाखवते. तुम्ही नाभी चक्रावर करायचे कट कट डिलीट डिलीट डिलीट. 3दा कट 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 किंवा डिलीट डिलीट डिलीट. ऍक्च्युअल मध्ये याला बोलतात कॉर्ड डिस्कनेक्ट करणं. ह्याच्यावरती कोर्सेस आहेत कॉर्ड डिस्कनेक्शन वरती. तर काय करायचं आहे, नाभीपासून कट कट डिलीट डिलीट डिलीट. ऍक्च्युअल मध्ये करायचं, कट कट डिलीट बोलायचं नाहीये. ऍक्च्युअल मध्ये हे ना अदृश्य एनर्जीचे कॉर्ड्स असतात. काय असतात हे? एनर्जी कॉर्ड्स. आपण एखाद्या व्यक्तीची आठवण जरी काढली तरी त्याला त्याची रुचकी लागते, बोलतो ना आपण. काय आहे, कशी गेली तिथे, टेलिपॅथी कशी पोहोचली? एनर्जी कॉर्ड्स असतात. आता हे डीप लेवलवरती आपण नंतर सेकंड लेवलला बघत असतो, पण हे एनर्जीचे कॉर्ड तिथलं तिथे डिस्कनेक्ट करणं गरजेचं असतं. म्हणून कट डिलीट डिस्कनेक्ट, मग तो विचारांशी असेल किंवा एखाद्या व्यक्तीशी असेल. हा पहिली टेक्निक. ही टेक्निक तर याच्या पुढे ऍक्च्युअल मध्ये शिकवली जाते लेवल 2 मध्ये की कुठचं वापरायचं असतं. नेक्स्ट आहे ते म्हणजे क्रोध आला रे आला तर समोरच्या व्यक्तीला काय करायचं, रिॲक्शन नाही द्यायची, रिस्पॉन्स करायचा. आपण काय बोलतो, तू 1 मारली मी तुला 4 मार, ही झाली रिॲक्शन. आपल्याला काय करायचं आहे, रिस्पॉन्ड करायचं आहे. रिस्पॉन्ड करणं म्हणजे काय, थांबायचं, खूप विचार करायचा नाही. अर्धा सेकंडचा पॉज घेऊ शकतो आपण. अर्धा सेकंड पॉज घ्या आणि मग बोला. काही कालांतराने तो रेकी हिलर असा बनतो की त्याला पॉज घ्यायची वगैरे काही गरज नाही, फक्त रिस्पॉन्सच करत फिरतो आपण, रिॲक्शन येतच नाही. ऑटोमेशन वरती जाते ती गोष्ट. पण हे बघा, संसार आहे ना तो ऑटोमेशन वरती गेलेला आहे. रोज उठतोय, खातोय, काम करतोय, झोपतोय. ह्याच्या पलीकडे काय करतोय? तिथे प्रयत्नपूर्वक नाही करत, कारण की लहानपणापासून तेच शिकवलं जाते की पुढे जाऊन तुला हे करायचंय आणि ही सिस्टीम आहे. उठायचंय, जेवायचंय, कामावर जायचंय आणि पुन्हा यायचंय, खायचंय आणि पुन्हा झोपायचं, परत सकाळी लवकर उठायचं. हे ऑटोमेशनवर गेलंय.
बरोबर आहे. प्रयत्नपूर्वक ह्या गोष्टी कराव्या लागतील ज्या सोप्या वाटतात. मगच तो तराजू बॅलन्स होणार आहे. आता एकच तराजू वरती आहे, खाली आहे, सॉरी, वरती पण नाही. जोपर्यंत लाईफ मध्ये बॅलन्स नाहीये ते चाक पुढे कसं जायचं? समजतंय? सेकंड झालं ना. थर्ड काय आहे? प्रत्येक चेतन आणि अवचेतन गोष्टींच्या प्रती आपल्याला आभाराची भावना ठेवायची आहे, म्हणजेच ग्रॅटिट्यूड. हे माहित नव्हतं आपल्याला, प्रत्येकाला माहिती, लहान मुलांना पण माहिती. ठेवतो का आपण? सगळ्यात मोठा आभार कोणाचं मानायचं आपल्याला? शेतकऱ्याचं. ब्रह्मांडाचं तर मानायचंच. आणि दुसरं कोण आहे? शेतकरी. निसर्ग आणि शेतकरी. पण आजकाल आपण काय केलेलं आहे? या दोघांनाच बाजूला ठेवलेलं आहे आणि बाकी सगळ्यांना घेऊन नाचत आहोत. त्या निसर्गाची हालत बघा आणि शेतकऱ्याची हालत बघा, काही वेगळी नाहीये. बरोबर आहे? मग जिकडे ग्रॅटिट्यूड पाहिजे त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट आपण सगळे कामं करतोय. जिथे ग्रॅटिट्यूड द्यायला पाहिजे, ग्रॅटिट्यूड आपल्या चपलीला पण द्या ना, काय हरकत आहे? चेतन आणि अवचेतन दोन्ही गोष्टींच्या प्रती आपल्या मनामध्ये आभाराची भावना पाहिजे. आपण काय बोलतो? मी आहे म्हणून तू आहेस. माझ्याकडे पैसा आहे, तुझ्याकडे पैसा आहे मान्य आहे, पण प्रोव्हाइड करणारा माणूसच नसेल तर त्या पैशाचं काय करायचं? पैसे खाऊ नाही शकत आहे, पैशाने वस्तू बनवू शकत नाही आपण. म्हणून को एक्झिस्टन्स आहे ना. असं म्हणून नाही चालणार की मी आहेस म्हणून तू आहे, अरे तू आहेस म्हणून मी आहे. आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीला आभार माना. थँक्यू, तू माझ्या आयुष्यात आलास. आई म्हणून, वडील म्हणून, भाऊ म्हणून, काही म्हणून. कारण काय? आपल्याच फॅमिलीमध्ये जन्माला का आले की आपण त्यांच्यासोबत जन्माला का आलो? हे पण विचार करण्याची गोष्ट आहे. ह्याच आईच्या पोटी मी का आली, ह्याच वडिलांच्या पोटी मी का आली आहे, हेच आपल्याला भाऊ बहीण का भेटलेत, हाच पार्टनर का भेटला आहे, हे विचार कधी करायचा आपण? त्यांना पण थँक्यू बोलायचं. कारण की काय माहितीये का, माझे कर्म भोगायला तुम्ही माझ्या सोबत जन्म घेऊन आलेला आहात आणि तुमचे कर्म भोगायला मी तुम्हाला मदत करते. एकमेकांना थँक्यू बोला आजपासून. कळतंय? नाही तर बाजूच्या बिल्डिंगच्या एखादा व्यक्ती काढायचा, त्याच्याशी आपलं काही घेणं देणं आहे म्हणून तो काही त्याच्याशी आपलं काही नाहीये म्हणून तो लांब आहे. हेच जवळ का आले? खूप लॉजिकल गोष्टी आहेत. ओके, म्हणून आभार, ग्रॅटिट्यूड. नाहीतर कर्म कसे भोगले जाणार? अजून एक आहे गोष्ट, पण ते राहू दे, आपण इथपर्यंत येऊया. आता चौथं जे आहे, इमानदारी से अपनी उपजीविका का साधन जुटाऊंगा. इमानदारी से उपजीविका का साधन जुटाऊंगा. असं जर प्रत्येकाने इमानदारी करायचं म्हटलं तर काय येणार? रामराज्य. कलियुगामध्ये रामराज्य येऊन चालेल आपल्याला? नाही चालणार ना. म्हणून कोणच इमानदार नाही. खूप मोठी गोष्ट आहे ही. चौथं काय होतं? इमानदारी से अपनी उपजीविका का साधन जुटाऊंगा. आता जबाबदाऱ्या आहेत. तुम्ही बोलाल की रोज रोज तेच तेच काम करून कंटाळा येतो मॅम. येणारच आहे. मग त्याच्यामध्ये काय करावं लागतं? एनर्जी स्विच करावी लागते. मग एनर्जी स्विचचे आणखी खूप सारे टेक्निक्स आहेत, त्या युज करायच्या असतात. साधी साऊंड थेरपी लेवल 3च्या पहिल्या दिवशी शिकवली जाते. की साऊंड थेरपी कशी युज करायची आपण. माझ्या NLPच्या क्लायंटला मी पटकन सांगते, खास करून महिलांना. सगळ्यात जास्त कंटाळा केव्हा येतो? त्याच गोष्टी करून. मग महिलांना येईल, पुरुषांना, कोणाला येऊ शकतं. रोज सांगितलं उठून जेवणच बनवायचं, तर कंटाळा येणारच आहे ना. तेव्हा काय करायचं? पटकन बाजूला काहीतरी चांगलं आवडतं गाणं लावा, नाही तर अभंग लावा. एनर्जी स्विच करा, फक्त स्वतःची नाही तर घराची सुद्धा. ओके, आता ते राग वगैरे जे काय आहे ते लेवल 3ला शिकवलं जातं. इथे फक्त मी थोडक्यात सांगते. समजतंय? इथे मी तुम्हाला तत्व पण सांगते, त्याच्यावरचं सोल्युशन पण सांगत आहे. नाहीतर बोला हे तर तत्व आम्हाला पहिल्यापासून माहिती तर सगळ्यांना आहेत, मग आतापर्यंत कळलं का नाहीये किंवा जमलं का नाहीये? पाचवं आहे ते म्हणजे आपले जे काही एल्डरली लोक आहेत त्यांच्या प्रती काय पाहिजे? रिस्पेक्ट. की आपले जे काही माता पिता आणि इतर सर्वांचा सन्मान करायचा आहे, म्हणजे रिस्पेक्ट करायचा आहे.
आता फक्त लहानांचं मोठ्यांचा रिस्पेक्ट करायचा का? तर नाही. लहानांचं सुद्धा आपण काय बोलतो, हा मुलगा असा आला पोटाला, असं झालं तसं झालं, सोडून गेला, हे करून गेला, ते करून गेला. बोलतो की नाही? खूप लोक माझे क्लायंट्स असे येतात. अरे पण विचार करा, ते जीन्स कोणाचे आहेत? आपलेच. पॅरेंटिंग कोच म्हणून सांगते, लहान मुलांच्या घेऊन येतात, ह्याचं काहीतरी करा. तर ह्याचं काय करायचं? तुमचे जीन्स आले त्याच्यात. तुम्हाला काउन्सिलिंगची गरज आहे, त्याला नाही. त्याला तर लहान येतो, त्याला माहिती पण नाही तो कसा वागतोय आणि काय चुकीचं काय बरं. शिकवलं कोणी? कोणाला बघितलं? रोज दिवसभर तो बघतो कोणाला? शिकतो कोणाकडून? मग त्याला सुधारण्याचं काम एका काउन्सिलरचं आहे की पॅरेंटचं आहे? म्हणून आधी काउन्सिलिंग कोणाची करावी लागते? पॅरेंट्सची करावी लागते. कारण त्याने हात वर केलेला, असं आम्ही जन्म दिला आता काय तो बघेल त्याचा, असं नसतं ना. जेव्हा तो बाहेर जातो, आता आपण दुसरीकडे जायच्या खूप सारे केसेस पण अशा आहेत, पण जिकडे आपल्याला गरज आहे ऍक्च्युली थोडासा फक्त टाइम देण्याची, बाकी काही त्यांना नको असतं. थोडंसं त्यांना लहानपणापासून शिकवलं ना तर पुढे बरोबर जातात. आयत्या वेळेला 15-13 वर्षाचं झाल्यानंतर त्याला शिकवायला चाल अचानक, तर तो ऐकणार आहे का? नाही होत. असो. त्याच्यानंतर त्यांना पण आभार का मानायचे आपल्या मुलांचे? कारण कसं असतं, IVF सेंटरच्या बाहेर लागलेल्या लाईनी जेव्हा आपण बघतो ना, तेव्हा आपल्याला कळतं की आपण खरंच भाग्यशाली आहोत. लाखो रुपयाची पूजा करून लोक येतात. कशासाठी? फर्टिलिटीसाठी. आता AMH लेवल कमी आहे, एकची क्वांटिटी वीक आहे, तिथे पूजा काय करणार? नाही ना. पण तिथे विचार करतो का आपण, नाही 1 लाखाची पूजा सांगितलं, करून टाकूया चला, ते ग्रह एकदम आपल्याला पॉझिटिव्ह होतील. कसे काय? आणि त्याच्याने तुमची एकची क्वालिटी आणि क्वांटिटी वाढणार, स्पर्मची क्वांटिटी, मोबिलिटी वाढणार. आपलं म्हणून सबकॉन्शियस माइंड वरती काम. कुठे काय करतोय, काय चाललं आहे, कशाला करतोय, कसला काही थांगपत्ता नाही, नुसते सगळे करतायत म्हणून सगळे करतात. आणि नंतर जेव्हा काहीच होत नाही, खिशे रिकामे होतात, तेव्हा मग ऑल्टरनेटिव्ह थेरपीज कडे आपण जातो. हो की नाही? वस्तुस्थिती आहे. कारण की जे रोजचे क्लायंट येतात त्यांच्या आधारे बोलते की वस्तुस्थिती आहे. त्यामुळे ह्या तत्वांवरती विचार करावा लागेल. काय तत्व म्हणजे काय पाठ नाही करायचे? जे मी काल सांगितलं, हार्नेस करायची एनर्जी ब्रह्मांडाची, प्रेझेंट स्टेटमध्ये राहून याला सबकॉन्शियस माइंडला फोकस करून एनर्जीच्या टेक्निक, लेखीच्या टेक्निकचा वापर करून रोजच्या रोज जगायचंय. किती सोपी गोष्ट आहे ही. वाटताना अशी बोलताना मोठी वाटते, पण खूप सोपी गोष्ट आहे. पण ती एनर्जी आतून जागृत व्हायला पाहिजे. एवढंच इथे गॅप उरते. समजतंय? पुढे जाऊया. 5 तत्व कळले आहेत काय आहे? ओके, व्हेरी गुड. आता आपण बघणार आहोत ते म्हणजे रेकी काय नाही. रेकीची विशेषता काय आहे? रेकीची विशेषता ही आहे, ते म्हणजे रेकी कोणत्याही पॅथीमध्ये किंवा कोणतीही तुमची ट्रीटमेंट चालू असेल त्याच्यामध्ये इंटरफेअर करत नाही. रेकी त्याला सपोर्ट करते. काय करते? सपोर्ट. फॉर एक्झाम्पल, एखाद्याला थायरॉइड असेल किंवा डायबिटीस असेल, थायरॉइड घेऊया आपण. तर जेव्हा थायरॉइड वरती रेकीच्या माध्यमातून काम केलं जातं, ते डिसीज रिव्हर्सलसाठी किंवा कशासाठी, हिलिंगसाठी, तेव्हा काय होतं, लगेच दुसऱ्या दिवशी थायरॉइड बरा होतो का? हायपोथायरॉइडिझम नॉर्मल होईल किंवा हायपर असेल तर तो नॉर्मल, असं नाही होत. हळूहळू तो नॉर्मल स्टेजला येत जातो आणि त्याच्या ज्या गोळ्या असतील, डोसेजेस असतील, तर डॉक्टर हळूहळू कमी करून देतात आणि मग ते गोळ्या हळूहळू बंद होतात. समजते? नाहीतर काय होतं, थायरॉइड मध्ये मोस्टली डोसेजेस हळूहळू वाढवले जातात, फ्रिक्वेन्सी वाढवली जाते. डायबिटीस मध्ये तर डॉक्टर स्टार्टिंग पासूनच असतात की डायबिटीसच्या गोळ्या काय होतात, आता तुला लाईफ लाईन व्हायच्या आहेत. त्याच्यासोबत मग हळूहळू मग हार्टच्या गोळ्या सुरू होतात, मग नंतर प्रेशर आलं तर किडनीचं पण सुरू होतं. असं करत करत मग सगळंच होतं. ते रिव्हर्स होऊ शकत नाही असं आहे का? किती लोकांनी आतापर्यंत रिव्हर्स केला? नॅचरोपॅथीच्या माध्यमातून असेल, नाहीतर रेकीच्या माध्यमातून असेल. पण इतके वर्ष का लागले ही गोष्ट व्हायला? आधी पॉसिबल नव्हतं. आधी हा नेचर नव्हता की आधी ही रेकी नव्हती? पण आधी आपण एक फ्रेमवर्क घेऊन चाललोच होतो ना, की नाही दिस इज फॉर लाईफ लॉंग. कोणतरी ब्रेक करायला पाहिजे हा पॅटर्न, तेव्हा कळतं की अरे नाही, हे सुद्धा ब्रेक होऊ शकतं किंवा हे सुद्धा रिव्हर्स होऊ शकतं. ओके, ही नैसर्गिक उपचार पद्धती आहे. कोणत्याही इथे विकृतीला थारा अजिबात नाही. सुरक्षित उपचार पद्धती आहे. कोणताही साईड इफेक्ट इथे नाही. निसर्गाचा काय साईड इफेक्ट आहे? काही नाही.
त्यानंतर रेकी काय नाही, रेकीला कुठलाही धर्म, पंथ किंवा वर्ग नाही. रेकीचा तंत्र, मंत्र, संमोहन, राक्षसी विद्या यांच्यासोबत कुठलाही संबंध नाही, अजिबात नाही. कोण म्हणत असेल हो आहे तर त्याला तिथेच बाय करायचंय, असं काही नाहीच आहे. ओके. त्यानंतर असं म्हटलं जातं की रेकी ही जन्मदोष दूर करू शकत नाही, असं म्हटलं जातं. पण तरी सुद्धा काही जन्मदोष असे आहेत, मग तिथे ऑटिझम असतील किंवा काही जे जन्मजात काही असतात मेंटल रिटार्डेशनच्या केसेस किंवा काय, तर तिथे 80% पर्यंत सुद्धा रिव्हर्स झालेले केसेस आहेत विथ प्रूफ. त्यानंतर रेकी मृत्यूनही टाळू शकते. जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये रेकी इंटरफेअर करत नाही, हे अपेक्षा करणारी पण माणसं असतात, हे असं नाही. त्यानंतर अगर कोई व्याधी हद से ज्यादा बढ़ गई हो तो रेकी मदत नहीं कर सकती. येस, पण काही थर्ड लेवलचे किंवा अशा थर्ड डिग्रीचे काही गोष्टी असतात, त्याची मी आता डिसिजनची नावं घेत नाहीये, त्या सुद्धा रिव्हर्स झालेल्या आहेत रेकीच्या माध्यमातून. 40 दिवसामध्ये, 45 दिवसामध्ये, 3 महिन्यांमध्ये. दिस इज ऑल्सो रेकॉर्ड. नंतर शस्त्रक्रियेनंतर काढून टाकलेल्या अवयवाची नवनिर्मिती करू शकत नाही. येस, हे खरंय. त्या 2 गोष्टी कोणत्या? नवनिर्मिती करणं एखाद्या ऑर्गनची किंवा जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये इंटरफेअर करणं. दिस इज नॉट पॉसिबल. त्याच्यामध्ये काही दुसरा पॉइंट ऑफ व्ह्यूज नाही. कळलं? पण हे सगळं फक्त ऐकून आणि शिकून होणार का? करावं लागतं. फक्त ऐकून होण्याचं गोष्ट नाहीये की फक्त बडबड बडबड केली, ऐकलं आणि बडबड नाही. रेकी शिकावी लागेल आणि ती फक्त शिकून पण नाही, ती ऍक्च्युअल मध्ये करावी लागेल. समजतंय? इथपर्यंत कळलंय? त्याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे रेकी बद्दल की व्हॉट इज रेकी, हाऊ इट इज टू बी युज्ड आणि रेकीचे नियम काय आहेत. रेकीमध्ये काय नियम आहेत काल जे मी सांगितलं. रेकीमध्ये किती नियम आहेत? ओनली वन. आपली नियत सोडून वागायचं नाही. त्याच्यानंतर आता आपण येऊया ते म्हणजे रेकीची हिस्ट्री. मी आता फक्त एक जस्ट पीपीटी शेअर करते सो दॅट यू कॅन अंडरस्टँड. मगाशी मी म्हटलेलं त्याप्रमाणे रेकीचे रिइन्व्हेंटर कोण आहेत? डॉक्टर मिकाऊ उसुई. असं तर फक्त त्यांचं आपण हे बघून घेऊया इमेजेस. स्लाइड दिसते सगळ्यांना? आपण बघितलं रेकी म्हणजे काय. सो हे आहे डॉक्टर मिकाऊ उसुई, ज्यांनी रेकीला पुन्हा रिडिस्कवर किंवा रेकीला त्यांनी रिडिस्कवर केलं होतं. त्याच्या आता फक्त तुम्ही इमेजेस बघून घ्या. हे आहे चुजिरो हयाशी, हे आहेत डॉक्टर मिकाऊ उसुई यांचे पहिले शिष्य. डॉक्टर मिकाऊ उसुई हे रेकीचे पहिले रेकी ग्रँड मास्टर. चुजिरो हयाशी हे सेकंड रेकी ग्रँड मास्टर. आणि थर्ड शिष्य आहे त्या म्हणजे हवायो टकाटा. आता या हवायो टकाटा ह्या सुद्धा खूप महत्वाच्या आहेत. जस्ट बिकॉज असं नाही की त्या पहिल्या महिला रेकी ग्रँड मास्टर होत्या म्हणून. या आता पहिल्या महिला रेकी ग्रँड मास्टर होत्याच, पण त्यासोबत ह्या खूप जबाबदार आहेत ज्यांच्यामुळे आज आपण रेकी शिकत आहोत. कारण की पूर्ण जगभरामध्ये रेकीचा प्रचार करण्यासाठी ह्या रिस्पॉन्सिबल आहेत. ओके. सो डॉक्टर मिकाऊ उसुई काय आहे? फाउंडर ऑफ मॉडर्न रेकी प्रॅक्टिसेस. चुजिरो हयाशी इनिशिएटेड बाय उसुई म्हणजे ह्यांचे हे शिष्य. त्याच्यानंतर थर्ड शिष्य कोण झाल्या? हवायो टकाटा. हवायो टकाटा पण का महत्वाच्या आहेत? कारण की ह्यांच्या थ्रू, हवायो टकाटांच्या थ्रू पूर्ण जगभरामध्ये नंतर त्यांच्या हयातीमध्ये त्यांनी 22 रेकी ग्रँड मास्टर तयार केले. किती? 22 रेकी मास्टर तयार केले कुठे? पूर्ण जगभरामध्ये. त्यामुळे मग त्यांच्या थ्रू, त्या 22 मास्टरच्या थ्रू मग हळूहळू रेकीचा प्रचार पूर्ण जगामध्ये झाला आणि त्यांच्याच कोणाच्या तरी माध्यमातून पुन्हा भारतामध्ये रेकी शिकवली जात आहे. ओके. हे खाली जे आहे त्या अथर्ववेदामध्ये उल्लेख आलेला एका ह्याच्यामध्ये. समजतंय? इथपर्यंत फक्त मी शॉर्टमध्ये सांगितले. बॅक टू डॉक्टर मिकाऊ उसुई. हे कोण होते? डॉक्टर मिकाऊ उसुई हे पीएचडी होते. त्यांच्या शिक्षणाच्या माध्यमातून बघायला गेलं तर अनेक प्रोफेसर होते. जपानच्या एका विद्यापीठामध्ये जे शिकवत होते प्रोफेसर म्हणून.
तेव्हा एका दिवशी काय आलं, त्यांना त्यांच्या एका स्टुडंटने किंवा एका माणसाने समजा त्यांना विचारलं की सर, ह्या जगामध्ये अशी कोणती ऊर्जा अस्तित्वात आहे का की जिचा वापर केल्यामुळे आपल्या ज्या काही समस्या असतील त्या सगळ्या सॉल्व्ह होऊ शकतात? असं काय आहे का या जगामध्ये की सगळं दुःखाचं निवारण एखादी ऊर्जा करू शकते? त्यांना सुद्धा प्रश्न पडला. त्यांना बुद्ध धर्माचा अभ्यास होता, ख्रिश्चन धर्म सुद्धा स्वीकारलेला होता, त्यांना ह्या दोन्ही धर्माचा अभ्यास होता. ते बोलले की ऊर्जा अस्तित्वात आहे ही. त्यांनी पण विचार केला, पण कुठे आहे? भारतामध्ये ऐकलंय की भारतामध्ये अशा पद्धतीची काहीतरी ऊर्जा आहे ज्याच्या माध्यमातून तिकडचे संत ऋषीमुनी त्याचा यूज करून आतापर्यंत त्यांनी काय केलं आहे, सिद्धी प्राप्त केली आहे, लोकांना बरं केलेलं आहे, वेगवेगळ्या माध्यमातून परोपकार करतात. मग हे फाइंड आउट करण्यासाठी ते भारतामध्ये आले. वाराणसीमध्ये 7 वर्ष त्यांनी वास्तव्य केलं. किती वर्ष? 7 वर्ष. या 7 वर्षामध्ये ते संस्कृत शिकले, वेगवेगळ्या धर्मांचा, ग्रंथांचा, वेदांचा अभ्यास केला, सगळं चाललं. एवढं गॅरंटी होती की ऊर्जा आहे. पण प्रॉब्लेम काय झाला की त्यावेळेस शिकवणारं त्यांना पण सापडत नव्हतं की एक्झॅक्टली मी कसं याच्यामध्ये गेलं पाहिजे, शिकलं पाहिजे. असं करत करत भारतामध्ये राहिले. त्याच्यानंतर मग तिबेटला जाऊन वगैरे सगळीकडे करून मग त्यांना पुन्हा ते जपानला गेले की अरे मला एवढं सगळं कळतंय की भारतामध्ये गौतम बुद्ध स्वतः त्यांचा जन्म भारतातला किंवा ते त्यांनी जे काही केलं त्यांनी सुद्धा सिद्धी प्राप्त, हे सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे अवगत होत्या, पण मला शिकवलं जात नाही. काय मुनी भेटले त्यांना, जैन मुनी भेटले, सगळ्यांचा गायडन्स घेतला. त्याच्यानंतर त्यांना त्यांना समजलं की नाही, ह्या सगळ्यांनी भारतातले ऋषीमुनी संत या सगळ्यांनी ना तपश्चर्या केली होती. काय केली होती? तपश्चर्या केली. गौतम बुद्धांनी सुद्धा 12 वर्षाचा तप केला, म्हणजे 12 वर्षाचं जे त्यांची तपश्चर्या, त्याच्यानंतर सिद्धी प्राप्त वगैरे झाली. आपल्याला पण अशा पद्धतीने काहीतरी केलं पाहिजे. मग ते जे जैन मुनी वगैरे सगळ्यांच्या गायडन्सने त्यांनी ठरवलं की आपण तपश्चर्या करायची. त्यासाठी त्यांनी एक माउंटन चूज केलं, माउंट कुरामा. आता त्या माउंट कुरामा जे क्योटोमध्ये आहे जपानमध्ये, आता आपल्या इकडचे संत तुकाराम महाराज पण एका टेकडीवरती जाऊन वगैरे बसायचे, बरोबर की नाही, ज्ञानाला. तर तसे ते गेले, विचार केला, 21 दिवस त्यांनी तपश्चर्या करण्याचा निर्णय घेतला, अन्न पाणी त्यागून. तर मग 21 दिवस कसं करायचं, तर छोटे छोटे जे दगड पेपर्स असतात ते घेऊन वरती गेले की काउंटिंग करता येईल आपल्याला की 21 दिवस झाले म्हणून. ते एक दिवस झाले की ते दगड खाली टाकायचे. असं करत करत 20 दिवस झाले, अन्न पाणी त्यागून त्यांनी जी तपश्चर्या केली. 20व्या दिवसापर्यंत त्यांना काही अवगत काय होत नव्हतं ज्ञान, आणि काहीच त्यांना अनुभूती प्राप्त होत होती. सो ऑब्व्हियसली कोणताही माणूस हताश होणार की एवढं वर्ष मी सगळं केलं, आता पुन्हा तपश्चर्या करतोय, मला काय समजत काय होत का नाहीये, सापडत का नाहीये ती गोष्ट. विचार केला की आता एक दिवस उरलाय, करूया, लास्ट दिवस आहे आता, हा लास्ट चान्स. या हिशोबात जेव्हा त्यांनी पुन्हा सगळी एनर्जी एकवटून तपश्चर्येला बसले, तेव्हा 21व्या दिवशी त्यांना ती अनुभूती झाली किंवा त्यांना शक्तिपात झाला असं बोलू शकतो. मग तेव्हा त्यांना कळलं की त्यांना तो शक्तिपात होत आहे, ती एनर्जी ते त्यांच्यामध्ये टाकली जात आहे या ब्रह्मांडाकडून. त्यांना काही वरतून असे एनर्जीचे असे बॉल्सच्या स्वरूपात येताना दिसलं. याच्यामध्ये काही सिम्बॉल्स होते जपानी भाषेमध्ये, काही ते लिहिलेलं वगैरे होतं. तर त्यांना जो काही शक्तिपात झाला, जी एनर्जी त्यांना प्राप्त झाली त्याच्यानंतर, आणि जो 21 दिवसाचा त्यांनी अन्नपाण्याचा त्याग केला, त्याच्याने त्यांना ग्लानी आली. दुसऱ्या दिवशी जेव्हा ते उठले तेव्हा त्यांनी बघितलं की मला जो 21 दिवसाचा एवढा उपवास घडलाय, पण मला अजिबात ग्लानी नाहीये, पूर्ण एनर्जी इंटॅक्ट आहे माझी. एका रात्रीमध्ये काय झालं, एवढी एनर्जी आली कुठून माझ्यामध्ये, मला काहीतरी प्राप्त तर झालंय काल सगळं, त्यांना असं वाटलं. पण काय एक्झॅक्टली काय कळत नव्हतं. आतून जाणवते एनर्जी, पण काय कुठे वापरायची कसं काय समजत नाही. मग ह्या नादामध्ये जेव्हा ते त्या डोंगरावरून खाली येत होते, चालता चालता त्यांच्या पायाला ठेच लागली, त्यांच्या अंगठ्याला ठेच लागली, रक्त व्हायला लागलं. आता एखाद्या ठिकाणी आपल्याला काय लागलं तर पहिल्या सगळ्यात आपला हात जातो तिकडे, हो की नाही. त्यांचा सुद्धा ऑब्व्हियसली हात गेला, आणि हात जेव्हा त्यांचा स्पर्श झाला तेव्हा त्यांच्या अंगठातून वाहणारं रक्त हळूहळू बंद झालं, त्याचा प्रवाह कमी झाला, रक्त व्हायचं बंद झालं, आणि त्यांचं जी सूज होती ती सुद्धा कमी झाली. तेव्हा त्यांना कळलं अरे आपल्याला काय प्राप्त झालेलं. त्यांच्या हातातून ती वाहणारी ऊर्जा त्यांना समजली. तेव्हा कळलं की अरे मी हील होतोय, माझं उपचार होतोय, हे मला प्राप्त झालंय. जेव्हा खाली आले तेव्हा तिथे आपण बोलतो तेव्हाच्या काळची खानावळ किंवा काय, तिकडे जाऊन त्यांनी जेवायचा निर्णय घेतला, ऑर्डर वगैरे दिली. तेव्हा त्यांनी बघितलं की ते एक 13-14 वर्षाची मुलगी होती, 15 वर्षाची, तिच्या गालाला ना सूज आलेली. जेव्हा एन्क्वायरी केली तेव्हा कळलं की त्या खानावळीचा जो मालक होता त्याची ती नात होती. त्यांनी विचार केला ही गोष्ट माझ्यावर काम करते, इतरांवरती काम करते की नाही मला माहित नाही. तर त्यांनी त्यांची परमिशन घेऊन विचार केला की मी हिला फक्त स्पर्श करू का गालाला काही मिनिटांसाठी.
सो त्यांनी जेव्हा तिथे टच केला तेव्हा त्यांना कळलं की काही मिनिटांनी तिचा तो गाल सुजलेला होता, दाढेमुळे त्यांना सूज आली तिच्या गालाला. तो हळूहळू सूज कमी झाली, तिचं एक्सप्रेशन चेंज झाले, तिचं दुखणं कमी झालं. तेव्हा त्यांना कळलं की ऊर्जा दुसऱ्यावरती पण काम करते. शी वॉज हिज फर्स्ट पेशंट जी त्यांनी हँडल केली. ओके. आणि मग तेव्हा कळलं की अरे आपल्याला काय प्राप्त झालेलं आहे. मग त्यांनी निर्णय घेतला की आपल्याकडे तर आता सगळं आहे, आपण वेल सेटल आहोत, तर ह्या ऊर्जेचा आपण समाजासाठी वापर करूया. मग तेव्हा तिथे जी बेगस सोसायटी होती किंवा जी आपल्या निम्न दर्जाच्या आपण जी सोसायटी किंवा जे वसाहत वगैरे असते तिकडे जाऊन त्यांनी विचार केला इकडे आपण सोशल वर्क करूया की आपण इथे हिलिंग देऊया. म्हणजे काय होतील, इकडची लोक चांगल्या सभ्य लोकांच्या आयुष्य जगायला सुरू करतील, नवीन वाटतानाच आपण. त्यांनी तिथे सुद्धा त्यांनी 7 वर्ष विनामूल्य हिलिंगची सेवा दिली. किती? 7 वर्ष. पण या 7 वर्षामध्ये त्यांना कळलं की अरे मी ज्यांना ज्यांना हील करतोय, ज्यांना ज्यांना वरती काढायचा प्रयत्न करतोय, ते पुन्हा पुन्हा खाली येत आहेत, पुन्हा पुन्हा त्याच बॅक टू पॅव्हेलियन येतात. असं का होतंय? काहीतरी चुकतंय किंवा राहून जाते आपलं. त्यांनी विचार केला कसं करायचं आता. पुन्हा त्याने विचार केला तपश्चर्या केली पाहिजे, ध्यानाला बसलं पाहिजे, त्याशिवाय काय आपल्याला उत्तर भेटायचे नाहीये. पुन्हा त्यांनी ध्यान करायचं हे केलं. तेव्हा मग आतून जे आपल्याला स्फुरण येतं किंवा आकाशवाणी म्हणा किंवा जे डाउनलोड येतात त्याच्यातून त्यांना 2 प्रश्न विचारले गेले. काय प्रश्न विचारले गेले? 2 प्रश्न विचारले. ते 2 प्रश्न काय होते? त्यातला पहिला प्रश्न या ब्रह्मांडाने त्यांना विचारला की तुला इथे कोणी बोलवलं होतं का की तू इथे ये आम्हाला मदत कर म्हणून? उत्तर काय पाहिजे? नाही, कोणी नव्हतं बोलवलं. ठीक. दुसरा प्रश्न जो विचारला गेला तो होता ठीक आहे आलास काम केलंस, त्याच्या बदल्यात काय घेतलंस का? दोन्ही प्रश्नांची उत्तर काय होती? नाही. मग त्यांना कळलं की गॅप कुठे, काय चुकतंय, काय राहून जातंय. तेव्हा त्यांना कळलं की रेकी मागितल्याशिवाय द्यायची जे मी काल म्हटलं, ज्ञान मागितल्याशिवाय द्यायचं नाही. ज्याला जिथे कदर आहे तिकडेच ते युटिलाइज करायचं असतं. रेकी सुद्धा मागितल्याशिवाय द्यायची नसते. दुसरं काय होतं की घेतलंस काय याच्या हिलिंगच्या बदल्यात तू काय घेतलंस? तर नव्हतं. त्याचा अर्थ काय, जेव्हा एखादी एनर्जी आपण देतो ती एनर्जीचा बॅलन्स करावा लागतो, म्हणजेच एनर्जी एक्सचेंज घेणं गरजेचं आहे. मग ती एनर्जी एक्सचेंज पैशाच्या माध्यमातून, फीसच्या माध्यमातून कंपल्सरी घ्यावी लागते, मगच एनर्जी बॅलन्स होणार. नाही तर माझे ऋण राहतील ना तुमच्यावर. इफेक्ट येईल का? इफेक्ट आला तरी मग कसा असणार तो? तात्पुरता असणार. समजतंय? एनर्जी काय करावी लागते? एक्सचेंज घेणं गरजेचा असतो. हे त्यांना जेव्हा कळलं त्याच्यानंतर मग त्यांनी विचार केला ओके, मग त्यांनी प्रॉपर क्लिनिक एस्टॅब्लिश केलं वगैरे वगैरे. आता तो जपान सारखा देश तेव्हा पण प्रगतच होता, पुरोगामी होता. मग तेव्हा पण त्या लोकांनी विचार केला की ही अंधश्रद्धा तर नाही ना, आणि वरतून पैसे देऊन हे कसं करून घेणार करायला. तेव्हा कोण क्लायंट भेटत होते त्यांना, जेव्हा फ्रीमध्ये देत होते तेव्हा लाईन लागलेली, आणि जेव्हा त्यांनी क्लिनिक एस्टॅब्लिश केलं तेव्हा कोणच यायला तयार नाहीये. कळलं? म्हणून ज्ञानाला काय पाहिजे? किंमत देणारा पाहिजे. आणि मग पण जगामध्ये असं कोणतरी असतंच की ज्याचं सगळं करून झालंय पण इफेक्ट काय आलेला नाहीये. असे तर खूपच असतात. मग त्यांना एक व्यक्ती होता की ज्याला खूप दिवसापासूनचं काहीतरी दुखणं होतं पोटाचं. तो जेव्हा त्यांच्याकडे आला आणि त्याला जेव्हा त्यांनी हील केलं नॅचरल पद्धतीने, मग तेथून हळूहळू रेकीचा प्रचार आणि प्रसार पूर्ण जपानभर झाला. आणि तो काळ होता वर्ल्ड वॉर 2चा. जे वर्ल्ड वॉर 2 झालेलं, हिरोशिमा नागासाकीचं वाला जे काही झालं होतं तेव्हाचा तो काळ होता. तेव्हा आता जेव्हा त्यांचे नाव हिअर कम्स इन टू द पिक्चर चुजिरो हयाशी, सेकंड जे आपण रेकी ग्रँडमास्टर बघितले. चुजिरो हयाशी तेव्हा जपानच्या जे हे होते त्यांचे एअर चीफ मार्शल होते. तेव्हाचा जो नरसंहार झाला त्याच्यामुळे त्यांना थोडी हताशा आली, डिप्रेशनमध्ये गेलेले की एवढा नरसंहार झालेला आहे, वरतून ते त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड होते सैन्यामध्ये. त्याच्यानंतर मग त्यांनी विचार केला की ह्याच्यातून बाहेर कसं पडायचं. त्यासाठी ते गेले कोणाकडे? डॉक्टर मिकाऊ उसुईंकडे. त्यांना शरणागत गेले, त्या डिप्रेशन मधून ते बाहेर आले, ते सुद्धा रेकी स्वतः शिकले आणि ते त्यांचे शिष्य बनले. सो ही वॉज सेकंड रेकी ग्रँड मास्टर. मग रेकीचं जे ऑफिशियल सेंटर जपानला आहे ते कोणी एस्टॅब्लिश केलं? चुजिरो हयाशी आहे. ओके. मग त्यांनी अजून ते
पुढे फॉरवर्ड नेलं, मग त्यांचे सहकर्मी झाले वगैरे वगैरे. त्याच्यानंतर थर्ड कोणाला पिक्चरमध्ये, हवायो टकाटा, जे आपण बघितलं, ज्या पहिल्या महिला रेकी ग्रँड मास्टर. आता हवायो टकाटा यांचा जन्म होता जपानचा, पण ते जेव्हा त्यांचं लग्न झालं त्याच्यानंतर त्या एस्टॅब्लिश कुठे झालेल्या, अमेरिकेमध्ये. पण वयाच्या 30व्या वर्षी त्यांना रेअर काइंड ऑफ कॅन्सर तेव्हा त्या काळात झालं. ओके. आता त्या काळात यू कॅन इमॅजिन कोणत्या पद्धतीच्या तेव्हा थेरपीज किंवा काही ट्रीटमेंट अवेलेबल असते. तेव्हा ऑब्व्हियसली डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला सर्जरी हा एकच ऑप्शन होतं. त्यांना ते सर्जरीला त्यांना जायचं नव्हतं. सो व्हॉट शी डिसाइडेड, की त्यांनी ऐकलं होतं की आपल्या देशामध्ये असं काहीतरी आहे जे आपल्याला नॅचरल पद्धतीने इतरांना हील करते, तर आपण पण जाऊन ट्राय करूया. नाहीच झालं तर मग इथे येऊया. सो शी ट्रॅव्हल बॅक टू जपान. जपानला गेल्यावरती त्यांनी हयाशींच्या अंडर ट्रीटमेंट घेतली. किती महिने? 6 महिने. तेव्हा त्यांनी रेकीची ट्रीटमेंट 6 महिने घेतली आणि त्यांचा तो इश्यू पूर्णपणे बरा झाला. कधी? तेव्हा वर्ल्ड वॉर 2च्या काळामध्ये, आणि वयाच्या 80व्या वर्षापर्यंत त्या जगल्या. झाला केव्हा होता? 30व्या वर्षी. जगला किती? 80 वर्षापर्यंत. मग हे आता पॉसिबल नाहीये? नक्कीच आहे. आणि मग तेव्हा त्यांचा रिव्हर्स जेव्हा त्यांनी केला, त्याच्यानंतर ऑब्व्हियसली त्या आपण शिकल्या, आणि जेव्हा त्या पुन्हा अमेरिकेमध्ये आल्या तेव्हा त्यांनी मग अजून 22 रेकी ग्रँड मास्टर तयार केले. आणि मग आणि ते पण जगभरामध्ये केले. मग तेव्हा जगभरामध्ये पोहोचणं म्हणजे काही छोटी गोष्ट नाहीये. तेव्हा काय नेट होता? नव्हता. मग तेव्हा जगभरामध्ये रेकीचे ग्रँड मास्टर, मास्टर लेवल वगैरे तयार करणं ही खूप मोठी गोष्ट होती तेव्हाच्या काळामध्ये. म्हणून त्या खूप महत्वाच्या आहेत. आणि त्यांच्याचमुळे आज पूर्ण आपल्यापर्यंत सुद्धा ती पुन्हा आलेली, कारण त्यांनी स्वतः अनुभव घेतला तेव्हा शिकवलं. ह्या गोष्टीमधून बाहेर पडणं म्हणजे छोटी गोष्ट नाही. आणि तेव्हाच्या काळामध्ये तेव्हा तर माहिती पण नसेल की असतं काय. बरोबर? इथपर्यंत कळलंय? रेकीची हिस्ट्री मी थोडक्यामध्ये इथे सांगितलेली आहे. ओके. आता तुम्हाला प्रश्न पडायला पाहिजे की आम्ही तर फ्रीमध्ये शिकतोय, तुम्ही तर बोलला तर रेकीमध्ये काय करणं गरजेचं आहे? एनर्जी एक्सचेंज. आणि रेकी देण्याच्या आधी आपल्याला परमिशन लागते, किंवा शिकण्यासाठी सुद्धा. आता माझी ऍड बघून आलात, तिथे जबरदस्ती आणलं तुम्हाला, तुमची परमिशन आहे. रेकीच्या शक्तिपातासाठी येणार, तिथे तर ऑलरेडी शक्तिपात दिला जाणार, अट्युनमेंट होणार आहे, नो डाऊट. तिकडे सुद्धा तुम्ही तुमच्या इच्छेने येणार आहात, की कोणी तुम्हाला धरून बसवणार आहे. नेक्स्ट पार्ट आहे ते म्हणजे एनर्जी एक्सचेंज. लेवल 1 हा मी घोषित केलेला आहे की मी काय करत आहे, इथे बीज रोवत आहे, कारण की ब्लेसिंगच्या माध्यमातून मल्टिप्लिकेशन मध्ये पुण्य येणार आहे. एनर्जी एक्सचेंज. आणि लेवल 2 आणि लेवल 3चा जो एक कंबाईंड कोर्स आहे, ऑब्व्हियसली तिकडे ते एनरोलमेंट असणारच आहे. एनर्जी एक्सचेंजचा इथे पार्ट क्लिअर झालाय. ओके. आणि पुढचं काय आहे? परमिशन. तर आता प्रश्न आणखी काही लोक विचारतात की रेकी देण्याच्यासाठी आपल्याला परमिशन घेणं गरजेचं आहे. ऑब्व्हियस आहे. पण एखादा पेशंट समजा आयसीयू मध्ये आहे, तर त्याची परमिशन कुठून घ्यायची? तो नाही येणार आहे आपल्याकडे, चालेल, पण त्यांचे रिलेटिव्ह येतील. ठीक आहे. किंवा एखाद्या ठिकाणी काही अपघात झाला, तर मग तेव्हा काय, कोणाची परमिशन घ्यायची? ब्रह्मांडाची, कारण की ती सर्वोच्च हितासाठी केलेली गोष्ट आहे. तिथे त्यावेळेस तुमच्या समोर समजा काहीतरी होतंय तेव्हा, आणि तुम्ही ऍज अ हिलर तिकडे आहात आणि बघताय डोळ्यात, त्या हाताची घडी घालून बसणार आपण? नाही. त्या ब्रह्मांडाने, देवाने तुला तिकडे उपस्थित का ठेवलंय? मग तुझ्या समोर का ती घटना घडते आणि तूच कसं तिथे उपस्थित आहेस? मग तू परमिशन कशाला मागायची गरज आहे? ब्रह्मांडाने तुला तिथे उभं केलंय, तू बघतो स्वतःच्या डोळ्याने, तेव्हा तू हाताची घडी घालून नाही बसू शकत. नॅचरल कलॅमिटी आला तेव्हा तुम्ही काय करू शकता? ऍज अ हिलर ज्या टेक्निक आहेत त्या युज करायच्या. कुठेतरी चाललंय म्हणून ते चालत ठेवायचं नाही. तुझ्या कानापर्यंत आल्या तर तुझं कर्तव्य आहे. कळलं? इथे दोन्ही डाऊट मी इथे सॉल्व्ह केलेले आहेत परमिशनच्या बाबतीत. आणि ऑब्व्हियसली जर समोरचा परमिशन स्वतः जर क्लायंट असेल तर ऑब्व्हियसली त्याची परमिशन आहे. आणि एनर्जी एक्सचेंज आपण फीच्या माध्यमातून तर घेतच असतो, डॉक्टर सुद्धा घेतो, तर काय हिलरने घ्यायचं नाहीये का? घ्यायचंच आहे, प्रत्येक जण घेतो. ओके. उलट आपण ह्याच्या सुद्धा पलीकडे जाऊन काम करतो मुळावर. ते लेवल 2 ला आपण केस स्टडी सकट सगळं सांगत असतो की कसं कुठे काय करायचं असतं, जे लेवल 1 ला आपण नाही सांगू शकत. आणि लेवल 1 ला लिमिटेशन असते, कारण की फक्त 10% ऊर्जा ऍक्टिव्हेट असते, त्यामुळे एक्स्ट्रा ऑर्डिनरी केसेस इथे डिस्कसच नाही करू शकत. ओके. आता काही डाऊट्स असतील तर विचारा.
ही बॅच चांगली आहे, कोणाला काय डाऊटच नाही. मला एक डाऊट आहे. हा बोला. जसं की तुम्ही सगळं सांगितलं की ही ऊर्जा आहे आणि एनर्जीचा सगळा हा भाग आहे, बरोबर? तर एनर्जी म्हणतात की तयारी होऊ शकत नाही, ती संपू शकत पण एक्सचेंज होते मला एका. ऐकू येत नाही, पुन्हा बोला काय बोललात. आता येतो मॅडम क्लिअर आवाज? एकदम एकदम बारीक आवाज येतो. एक सेकंड. चेतन तुतारे, फ्युचर निगेटिव्ह थॉट्स म्हणून तर सबकॉन्शियस माइंडची ट्रेनिंग, त्याच्या टेक्निक शिकवल्या जातात, काय करायचंय कसं करायचंय. ओके, ते निगेटिव्ह थॉट्स, आता निगेटिव्ह थॉट्सचं एक टेक्निक पटकन सांगितली मी, एक छोटीशी टेक्निक सांगितली मी, जे लेवल 1 ला तुम्ही यूज करू शकता. कट, डिलीट, डिस्कनेक्ट. अजून कोण विचारलेलं मागाशी प्रश्न? ओके, येतो मॅडम Fine. आवाज? हा बोला. जसं की तुम्ही सांगितलं की हा सगळा प्रकार जो आहे तो सगळा एनर्जी आणि ऊर्जेचा आहे, बरोबर? हं, हं. जर एनर्जी आणि ऊर्जा आहे तर एनर्जी तयारही केली जात नाही आणि डिस्ट्रॉय होत नाही, ती एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी जाते, बरोबर? ट्रान्सफर होते. मग जर आपण मॅडम एखाद्या व्यक्तीला रेखी दिली तर त्याला जो काही प्रॉब्लेम आहे तो त्याच्यातला तर संपुष्टात येणार आहे, पण तो आपल्यात येतो का? एक तर आपण नेहमी हा विचार करायचा, पहिलं एक पॉइंट आहे रेकीमध्ये, की आपण नाही करत, आपण फक्त माध्यम आहोत. काय आहोत आपण? माध्यम. आणि एक तर पहिला पॉईंट, आपण माध्यम आहोत, त्यामुळे आपल्यावरती काय येण्याचा प्रश्नच होत नाही, कारण की आपण करत नसतो, ती एनर्जी करते. आता हे नंतर आपण लेवल 2 ला सांगत असतो की कशा पद्धतीने हे काम केलं जातं. दुसरा जो आहे, जे तुम्ही म्हटलात की सायंटिफिकली बघायला गेलं तर एनर्जी काय होते, ट्रान्सफॉर्म होत असते, ती नष्ट केली जाऊ शकत नाही. नाही. मग हेच आपण शिकवतो की एनर्जीला स्विच कसं करायचं, निगेटिव्हिटीला पॉझिटिव्हिटी. ओके, आणि जी Okay. नेगेटिव्हिटी असते ती दूर कशी करायची किंवा तिला न्यूट्रलाइज कसं करायचं. जी नेगेटिव्ह एनर्जी आहे किंवा जी नेगेटिव्हिटी, मग ती थॉट्सची असेल किंवा शारीरिक असेल, ती रिमूव्ह कशी करायची, तिला न्यूट्रलाइज कसं करायचं आणि त्या जागी पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजे हिलिंगची ऊर्जा कशी पोहोचवायची. ह्या टेक्निक आहेत, हे पूर्ण स्टेप बाय स्टेप एसओपी सांगितली जाते. आणि त्यामुळे ह्याचा काही साईड इफेक्ट होत नसतो. कारण इथे असं नाहीये की एक्सचेंज म्हणजे काय, तुझं मला माझं तुला, ह्याला एनर्जी एक्सचेंज बोलत नाही. कळलं? एनर्जी एक्सचेंज म्हणजे एनर्जीचा बॅलन्स करणं. ओके. इथे काय देवाणघेवाण होत नसते एनर्जीची. ठीक. असं असतं तर मध्ये रेकीचे हिलर्स जिवंत नसते. नाही, नाही, हो. त्यामुळे असं नाहीये. सगळे गैरसमज ना कसं बोलण्यातून ना तयार केले जातात किंवा होतात, आपण कोणी मुद्दामून करत नसतं. आणि मोस्टली आजकाल कसं पॉडकास्ट किंवा जे रील्स असतात, त्याच्यामध्ये पॉडकास्ट असतो 2 तासाचा, रील्स असतात अर्ध्या सेकंडच्या किंवा 30 सेकंडच्या, त्याच्यामुळे काय असतं, अर्धवट नॉलेज सांगितलं जातं. तेव्हा तो बोलणारा स्पीकर मागे आणि त्याच्या पुढे काय बोललेला आहे हे काय माहित नसतं. आपण फक्त रील्स बघत जातो आणि तेच नॉलेज आपण कॅप्चर करत जातो, तो तिकडे म्हणून प्रॉब्लेम. ओके, अजून काय डाऊट्स? ओके दे, म्हणजे मी खूप छान शिकवलेलं आहे, सगळ्यांना सगळं समजलेलं आहे असं मी मान्य करत आहे. ओके, ठीक आहे, थांबूया मग आपण. आणि जे पूर्ण लेक्चरभर व्हिडिओज बंद करून बसले आहे, सो तुम्ही बघून घ्या आता. ओके, चालेल. सो शॅल वी स्टॉप युअर नाव? सी यू टुमॉरो. उद्याचा आपला टॉपिक आहे ऑरा डिटेक्ट कसा करायचा, त्याचं आपण प्रॅक्टिकल बघणार आहोत टुमॉरो. परवा आपला शक्तिपात असणार आहे, हे मी आता सांगत आहे, नाहीतर जे लोक व्हिडिओ बघतील ते लोक बोलतील की आम्हाला माहितीच नव्हतं. तर परवा शक्तिपात असणार आहे, त्याचे टायमिंग काय असणार, सगळं डिटेल्स उद्या दिले जातील. ओके, इथपर्यंत कळले सगळ्यांना? शॅल वी स्टॉप युअर नाव? येस मॅडम, थँक्यू. तरी बोला. हा, फाईन, बाय. थँक्यू. थँक्यू.